95 खरं तर 95च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 95च्या नंतरचा महाराष्ट्र याच्यामध्ये खूप फरक पडला. मला आज एक गोष्ट सांगतो की त्यावेळेला माननीय बाळासाहेबांनी एक योजना आणली होती, झोपडपट्टीवासियांना मोफत घरं. मी निश्चित सांगतो बाळासाहेबांचा उद्देश फार चांगला होता, उत्तम होता. याचं कारण आज अनेक ठिकाणी आपली मराठी लोक ही झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती. तुम्ही जर आज भांडू पिंडू वगैरे या सगळ्या भागामध्ये जर तुम्ही गेलात, ठाण्याच्या अनेक भागामध्ये गेलात, अनेक मराठी लोक होती की जे बाबा ज्याला घरांची गरज होती की झोपडपट्ट्या काढून टाका आणि मग त्याचा तो काय काय ते FSI वगैरे सगळ्या गोष्टी करून त्याला चांगली घरं द्या. उद्देश चांगला होता. पण मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फुकट घरं मिळतायत याच्यावरनं तुम्ही काढून बघा मी काय बोलतोय ते. 95च्या अगोदर आलेले परप्रांतीय आणि 95च्या नंतर आलेले परप्रांतीय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मग ती जी घसरण आहे ना, भाषेपासून इतर सगळ्या गोष्टीची जी घसरण आहे ही नंतर 95 नंतर सगळी सुरू झालेली आहे.